राधाची मैत्रीण तिचे लग्न झाल्यावर तिला भेटायला आली. माधव त्या दोघांसाठी चहा बनवून घेऊन आला. राधाने आपल्या मैत्रिणीला सांगितले, हे आहेत आमच्या घरचे अडाणी घर जावई आणि हो, सर्वात महत्त्वाचे आमच्या घरचे नोकर. माधवने आपली नजर खाली झुकवली आणि गप्पपणे तिथून निघून गेला. त्याच्यावर गोदामात चोरी केल्याचा आळ घालण्यात आला होता. मग एके दिवशी एका छोट्या शहरात गजाननजींचा खूप मान सन्मान होता. त्यांचा कपड्यांचा खूप मोठा व्यवसाय होता आणि शहराच्या मध्यभागी त्यांची भव्य हवेली होती. नोकर चाकरांसोबतच समाजात त्यांचा खूप मोठा दर्जा होता. त्यांची पत्नी रुक्मिणीजी आपल्या घराची प्रतिष्ठा आणि मान सन्मान सर्वात वर ठेवत असत. त्यांची एकुलती एक मुलगी राधा लहानपणापासूनच खूप लाडात वाढली होती. महागड्या शाळांमध्ये शिकली, मोठ्या शहरांमध्ये फिरली आणि नेहमी हेच शिकली की माणसाची ओळख त्याच्या पैशाने, शिक्षणाने आणि अवकातीने होते. दुसरीकडे त्या शहरापासून काही अंतरावर एका छोट्या गावात माधव राहत होता. त्याचे एक छोटे मातीचे घर होते. त्याचे आईवडील लहानपणीच वारले होते. माधव कधी शाळेत जाऊ शकला नाही, कारण आईवडील वारल्यानंतर लहानपणापासूनच शेतात मजुरी आणि सुतारकाम करू लागला होता. तो अडाणी नक्कीच होता, पण त्याचे संस्कार खूप मोठे होते. गावातील प्रत्येक वृद्ध त्याला आपल्या मुलासारखा मानत असे. कोणाच्या घराचे छप्पर तुटले तर न पैसे घेता बनवून देत असे. कोण्या गरिबाच्या मुलीचे लग्न असेल तर रात्रभर जागून लाकडी सामान तयार करून देत असे. तिकडे गजाननजींच्या मुलीच्या म्हणजे राधाच्या लग्नासाठी मोठ्या घरातून स्थळे येत होती, पण प्रत्येक स्थळ काही ना काही कारणाने तुटत असे. कधी मुलाकडच्यांना हुंडा कमी वाटत असे, तर कधी त्यांना त्यांचा व्यवसाय सांभाळणे मंजूर नसे. हळूहळू गजाननजींचे वय वाढू लागले आणि त्यांना आपल्या व्यवसायाची काळजी वाटू लागली. त्यांना असा मुलगा हवा होता जो लग्नानंतर त्यांच्या घरी राहून त्यांचा व्यवसाय सांभाळेल. शहरातील शिकलेल्या मुलांना घर जावई होणे मंजूर नव्हते. या दरम्यान एके दिवशी गजाननजी आपले जुने मित्र शांताराम यांच्या गावी गेले. तिथेच त्यांची नजर माधववर पडली. माधव एकटाच तुटलेल्या मंदिराचा दरवाजा दुरुस्त करत होता. त्याने कोणाकडून ₹1 घेतला नाही. मंदिराच्या पुजाऱ्याने जबरदस्तीने काही पैसे देऊ इच्छिले तर त्याने हात जोडून नकार दिला. गजाननजी काही अंतरावर उभे राहून हे सर्व पाहत होते. त्यांनी पहिल्यांदाच एका गरीब माणसाच्या डोळ्यात इतका आत्मसन्मान पाहिला. गावकऱ्यांनी सुद्धा माधवचे खूप कौतुक केले. कोणीतरी म्हणाले, साहेब, हा मुलगा भलेही अडाणी आहे, पण पूर्ण गावाचा आधार आहे. गजाननजींच्या मनात एक विचार आला. त्यांना वाटले की व्यवसाय तर ते शिकवतील, पण प्रामाणिकपणा आणि माणुसकी शिकवता येत नाही. त्यांनी त्याच दिवशी गावातील एका वृद्धाकडून माधवचा हात मागितला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी देवाचे आभार मानले माधवचे नशीब उघडल्याबद्दल. पण जेव्हा ही गोष्ट राधाला कळली की तिचा होणारा नवरा गावातील अडाणी मुलगा आहे आणि लग्नानंतर घर जावई म्हणून राहणार आहे, तेव्हा तिचा चेहरा रागाने लाल झाला. तिने पहिल्यांदाच आपल्या वडिलांसमोर मोठ्या आवाजात म्हटले, बाबा, तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. शहरात इतके शिकलेली मुले होती आणि तुम्हाला एक अडाणी मजूरच मिळाला. लोक माझ्यावर हसतील की श्रीमंताच्या मुलीने एका अडाणी माणसाशी लग्न केले. रुक्मिणीजी सुद्धा आपल्या मुलीच्या बोलण्याचे समर्थन करू लागल्या. पण गजाननजी शांत स्वरात म्हणाले, बाळा, शिक्षण माणसाला नोकरी मिळवून देऊ शकते, पण संस्कार त्याला सन्मान मिळवून देतात. मी त्या मुलामध्ये माणुसकी पाहिली आहे. राधाने रागाने म्हटले, मी त्याला कधीही आपला नवरा मानणार नाही. पण वडिलांच्या निर्णयापुढे तिचे काहीही चालले नाही. अखेर लग्न ठरले. संपूर्ण गावाने माधवला नवऱ्याच्या रूपात पाहून आनंद साजरा केला. पण माधवच्या डोळ्यात आपले गाव सोडण्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. माधव ओल्या डोळ्यांनी शहराच्या दिशेने निघाला. लग्नानंतर जेव्हा माधव पहिल्यांदा आपल्या सासरच्या हवेलीत पोहोचला, तेव्हा प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी नवीन होती. मोठ्या खोल्यात चमकणारे मजले, महागडे झुंबर आणि नोकरांची लांब रांग पाहून तो थोडासा संकोचला. त्याने हात जोडून सर्वांना नमस्कार केला, पण राधाने त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही. पहिल्याच रात्री तिने स्पष्ट शब्दात सांगितले, ऐका, तुम्ही फक्त नावापुरते नवरा आहात. माझे तुमच्याशी कोणतेही नाते नाही. आणि हो, माझ्या खोलीतील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. गावातील पद्धती इथे दाखवू नका आणि कोणासमोर जास्त बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका, कारण तुमचे अडाणी बोलणे ऐकून लोक आपली चेष्टा उडवतील. माधवने काहीही उत्तर न देता मान खाली घातली. त्याला आपल्या गावातील आजोबांची शिकवण आठवली की नाते वादविवादाने नाही तर संयमाने टिकतात. दुसऱ्या दिवसापासून त्याने संपूर्ण घरातील लहान मोठ्या कामात हातभार लावणे सुरू केले. सकाळी सर्वात आधी उठून मंदिर स्वच्छ करत असे, मग बागेतील झाडांना पाणी देत असे, नोकरांची मदत करत असे आणि सासऱ्यांसोबत दुकानात जाण्याची तयारी करत असे. पण जितकी तो मेहनत करत असे तितकीच त्याची चेष्टा उडवली जात असे. नोकरसुद्धा त्याच्यासमोर हसून म्हणत असत, पहा,
श्रीमंत घराचा अडाणी घर जावई आला. आता आपल्या मैत्रिणींसमोर त्याला अडाणी आणि अंगठाछाप म्हणून हाक मारत असे. कित्येकदा तर मुद्दाम इंग्रजीत बोलत असे आणि मग हसत हसत असे, अरे सोडा, याला काय समजणार आहे. एके दिवशी गजाननजींनी माधवला दुकानात बसवले. त्यांनी हिशोब समजावण्याचा प्रयत्न केला, पण माधवला वाचता लिहिता येत नव्हते. तो अंक ओळखण्याचा प्रयत्न करत असे आणि वारंवार चूक करत असे. दुकानातील जुना व्यवस्थापक आणि बाकी कर्मचारी त्याच्या पाठीमागे हसू लागले. कोणीतरी हळूच म्हणाले, शेठजी, कुणास ठाऊक कुठून या अडाणी माणसाला पकडून आणले आहे. ही गोष्ट माधवने स्पष्ट ऐकली. त्याच्या चेहऱ्यावर लाज आणि दुःख दोन्ही आले, पण त्याने कोणाला काहीही म्हटले नाही. संध्याकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा राधाने सर्वांसमोर टोमणा मारत म्हटले, ऐकले आहे, आज दुकानात सुद्धा तमाशा करून आलात. जर वाचता येत नव्हते तर लग्न का केले. आता आयुष्यभर आमच्या घरावर ओझे बनून राहाल. संपूर्ण जेवणाच्या खोलीत शांतता पसरली. गजाननजींचे मन आपल्या मुलीचे बोलणे ऐकून तुटले, पण माधवने तरीही शांत स्वरात फक्त इतकेच म्हटले, राधा, मी प्रयत्न करेन की एके दिवशी तुम्हाला माझा अभिमान वाटेल. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात कोणतीही तक्रार नव्हती. कोणीही जाणले नाही की त्याच रात्री तो हवेलीच्या छतावर एकटा बसून ओक्साबोक्सी रडला. सकाळचा पहिला किरण अजून हवेलीच्या उंच खिडक्यावर पडलाच होता की माधव नेहमीप्रमाणे सर्वात आधी उठला. त्याने स्नान करून मंदिरात दिवा लावला आणि देवापुढे हात जोडून फक्त एकच प्रार्थना केली, हे ईश्वरा, मला इतका संयम दे की मी कोणाच्याही कडू शब्दाचे उत्तर कटुतेने न देईन. जर माझ्या नशिबात अपमान लिहिला असेल तर मला तो सहन करण्याची शक्ती दे. त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू देवाच्या दारात पडले. तितक्यात पाठीमागून राधाचा मोठा आवाज आला, अरे, पूजापाठ करून श्रीमंत नाही बनणार. जर खरंच काही करायचे असेल तर आधी शिकायला शिका. घरात सगळे तुमच्यामुळे शर्मिंदा आहेत. माधवने तिच्याकडे पाहिले सुद्धा नाही. तो गप्पपणे तिथून निघून गेला. त्याला आता समजले होते की प्रत्येक उत्तर शब्दांनी दिले जात नाही. कित्येकदा माणसाची शांतताच त्याच्या चारित्र्याची सर्वात मोठी ओळख असते. पण राधाचे प्रत्येक शब्द त्याच्या मनाला आतपर्यंत भेदून जात होते. तो दुःख लपून घेत असे, पण रात्री एकटेपणात ते शब्द त्याच्या कानात हातोड्यासारखे वाजत राहत असत. हळूहळू हवेलीतील नोकरसुद्धा राधाचे पाहून माधवचा अपमान करू लागले. कोणी त्याला अंगठाछाप मालक म्हणून हाक मारत असे, तर कोणी गावातील अडाणी घर जावई म्हणून हसत असे. एके दिवशी स्वयंपाकघरात जेवण खाताना एका नोकराने मुद्दाम त्याची ताटली वेगळी ठेवली आणि म्हणाला, मालकिणीने सांगितले आहे, पाहुण्यांसोबत बसू नका. कुठे तुमच्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी न व्हावी. माधवने काहीही न बोलता तिथेच वेगळे बसून जेवण केले. त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या गावाची आठवण फिरली. गावात घरात सुकी भाकरी असली तरी तो सर्वांसोबत बसून खात असे. तिथे कोणीही त्याला कधी वेगळे केले नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदा त्याला जाणवले की श्रीमंताच्या महालात राहणारे लोक नेहमी मोठ्या मनाचे नसतात. मोठ्या घरांच्या उंच भिंती कित्येकदा माणुसकीला सुद्धा कैद करून टाकतात. गजाननजी हे सर्व पाहत होते. त्यांना समजत होते की त्यांची मुलगी आणि पत्नी दोघे माधवसोबत किती अन्याय करत आहेत. एका संध्याकाळी त्यांनी माधवला आपल्या खोलीत बोलावले. माधव मान खाली घालून उभा राहिला. गजाननजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, मुला, मला माफ कर. कदाचित मी माझ्या मुलीच्या हट्टामुळे आणि समाजाच्या भीतीने तुला अशा घरात आणून उभे केले जिथे तुला आपलेपणा मिळाला नाही. हे ऐकतात माधवचे डोळे भरून आले. त्याने लगेच त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, असे म्हणू नका. तुम्ही मला सन्मान दिला आहे. जर आज मी गावात असतो तर कदाचित आयुष्यभर मजुरी केली असते. इथे कमीत कमी मला शिकण्याची संधी तरी मिळाली आहे. मी अडाणी आहे, पण निकामी नाही. मेहनत करायला जाणतो. एके दिवशी मी सर्वांना सिद्ध करून दाखवेन की माणसाची किंमत त्याच्या पदवीने नाही तर त्याच्या कर्माने होते. गजाननजींचे डोळेसुद्धा ओलावले. त्यांनी मनातल्या मनात ठरवले की आता ते माधवला एकटे सोडणार नाहीत. दुसऱ्या दिवसापासून गजाननजींनी दुकानाचे एक छोटे गोदाम माधवच्या जबाबदारीवर दिले. तिथे कपड्यांची मोजणी, माल चढवणे, उतरवणे आणि मजुरांचे काम पाहणे होते. वाचणे लिहिणे गरजेचे नव्हते, पण प्रामाणिकपणा खूप गरजेचा होता. माधव पूर्ण मनाने कामाला लागला. तो सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता मजुरांसोबत स्वतःसुद्धा पोती उचलत असे, माल रचत असे आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत असे. हळूहळू मजूर त्याच्यावर प्रभावित होऊ लागले. त्यांना पहिल्यांदा वाटले की मालक असूनसुद्धा हा माणूस त्यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवण करतो. पण दुकानाचा जुना व्यवस्थापक रमेश या गोष्टीने खुश नव्हता. वर्षांपासून तो चोरी करून लाखोंचा माल इकडे तिकडे करत होता. आता त्याला भीती होती की जर माधव प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू लागला
तर त्याची चोरी एका दिवशी नक्कीच पकडली जाईल. त्याने राधाचे कान भरायला सुरुवात केली. तो म्हणत असे, मालक हा गावातील माणूस सरळ बनण्याचे नाटक करत आहे. पाहून घ्या, एके दिवशी पूर्ण व्यवसाय हडप करेल. शेवटी घर जावई आहे, हा मालक बनू इच्छित असेल. राधा आधीपासूनच माधवचा तिरस्कार करत होती. रमेशच्या बोलण्याने तिच्या मनात अजून विष भरले. तिने काहीही न समजून घेता माधववर संशय घेणे सुरू केले. एके दिवशी दुकानाच्या गोदामातून महागड्या कपड्यांचे कित्येक गठ्ठे गायब झाले. खरं तर ही चोरी रमेशनेच करवली होती, पण त्याने सर्व आळ माधववर घातला. संध्याकाळी पूर्ण कुटुंबासमोर त्याने म्हणाले, शेठजी, ज्या दिवसापासून माधवने गोदाम सांभाळले आहे त्याच दिवसापासून माल गायब होऊ लागला आहे. अडाणी माणसाला हिशोब समजत नाही, म्हणून चोरीसुद्धा सहजासहजी होऊ शकते. राधा एका क्षणाचाही विचार न करता रागाने लाल झाली. तिने सर्वांसमोर माधवचा हात जोरात धरून जोराने ओढला आणि ओरडली, मी आधीच सांगत होते की अडाणी घर जावयावर विश्वास ठेवू नका. हा आमच्या घराची प्रतिष्ठा घालवेल. गरीब लोक संधी मिळतात चोरी करतात. माधवच्या कानात जणू कोणी वितळलेले शिसे ओतले असावे. त्याला आपल्या गरीब असण्यावर कधीही लाज वाटली नव्हती, पण आज पहिल्यांदा त्याच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्याने थरथरत्या आवाजाने म्हटले, राधा, मी गरीब नक्कीच आहे, पण चोर नाही. मी आयुष्यात कधीही कोणाचा 1 रुपयासुद्धा घेतला नाही. पण राधाने त्याचे काहीही ऐकले नाही. तिने रागात त्याच्यासमोर ठेवलेल्या कपाटातून त्याची छोटी गाठोडी काढली, ज्यामध्ये त्याच्या आईच्या जुन्या साडीचा तुकडा, देवाची एक छोटी वही आणि गावातील माती भरलेली होती. तिने ती गाठोडी जमिनीवर फेकून दिली आणि म्हणाली, जर इतकाच प्रामाणिकपणा असेल तर आत्ताच्या आता या घरातून निघून जा. आम्हाला अशा घर जावयाची गरज नाही, जो आमच्या घराचे नुकसान करेल. माधव गुडघ्यावर बसला. त्याने थरथरत्या हाताने आपल्या आईच्या आठवणींची गाठोडी उचलली. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याने फक्त एकदा गजाननजींकडे पाहिले. गजाननजींची मान लाजेने खाली झुकलेली होती. त्यांना माहीत होते की माधव निर्दोष आहे, पण पुराव्याशिवाय काहीही बोलू शकत नव्हते. त्याच रात्री माधव हवेलीच्या मागील बाजूस असलेल्या छोट्या खोलीत बसून आपल्या आईच्या साडीचा तुकडा छातीशी लावून ओक्साबोक्सी रडत राहिला. त्याला आपल्या आईची ती गोष्ट आठवली जेव्हा तो लहान होता. तेव्हा एकदा त्याच्या आईने म्हटले होते, बाळा, जर पूर्ण जग तुला चुकीचे म्हणत असेल, तर देव जाणत असेल की तू बरोबर आहेस, तर कधीही खचून जाऊ नकोस. त्याने अश्रू पुसले आणि मनातल्या मनात एक निर्णय घेतला. त्याने ठरवले की तो पळून जाणार नाही. तो आपला निर्दोषपणा सिद्ध करेल. मग यासाठी त्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल. रात्रभर रडल्यानंतरसुद्धा माधवच्या डोळ्यात दुसऱ्या दिवशी कोणतीही तक्रार नव्हती. चेहरा सुजला होता, पण त्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता. तो नेहमीप्रमाणे सकाळी उठून मंदिरात पोहोचला, दिवा लावला आणि देवापुढे मान झुकवली. त्याच्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. त्याने हळू स्वरात म्हटले, हे ईश्वरा, जर मी खरंच काही चूक केली असेल तर मला त्याची शिक्षा दे, पण जर मी निर्दोष असेल तर माझी प्रतिष्ठा एका दिवशी नक्की परत मिळवून दे. माझ्या आईवडिलांनी मला प्रामाणिकपणा शिकवला आहे, त्यावर कधीही डाग लावू देऊ नकोस. तो इतके सांगून गप्पपणे बाहेर आला. हवेलीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्याची प्रार्थना ऐकली नाही, पण बहुधा वरचा देव त्याचे प्रत्येक बोलणे ऐकत होता. तिकडे राधाचे वागणे आधीपेक्षाही जास्त कठोर झाले होते. तिने पूर्ण घरात ही घोषणा केली की आता माधवला कुटुंबाचा सदस्य नाही, तर एका नोकरासारखे ठेवले जाईल. त्याच्या जेवणाची वेळ वेगळी करण्यात आली. नोकरांसोबत बसून जेवण करण्यासाठी भाग पाडले गेले. हवेलीत येणाऱ्या नातेवाईकांना त्याची ओळख करून देताना राधा हसून म्हणत असे, हेच आहेत आमच्या घरचे अडाणी घर जावई. यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक वेळी तिथे उपस्थित असलेले लोक हलक्या हास्याने त्याच्याकडे पाहत असत आणि माधव मान खाली घालून उभा राहत असे. त्याची शांतता लोकांना कमजोरी वाटत होती, पण कोणालाही हे माहीत नव्हते की तो आपल्या तुटणाऱ्या आत्मसन्मानाला दररोज मोठ्या कष्टाने सांभाळत होता. रात्री जेव्हा तो आपल्या छोट्या खोलीत जात असे, तेव्हा आपल्या आईच्या जुन्या साडीचा तुकडा छातीशी लावून कित्येक तास रडत असे. त्याला आपल्या आईची खूप आठवण येत असे. या दरम्यान गजाननजींची प्रकृती अचानक बिघडू लागली. वर्षाची मेहनत आणि सततच्या ताणाने त्यांना कमजोर केले होते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की त्यांना काही महिने आराम करावा लागेल आणि व्यवसाय कोण्या विश्वासू व्यक्तीकडे सोपवावा लागेल. हीच संधी होती ज्याची वाट रमेश पाहत होता. त्याने हळूहळू दुकानातून महागडे कपडे बाहेर काढणे सुरू केले. बनावट बिले बनवली, जुन्या खात्यांमध्ये हेराफेरी केली आणि लाखो रुपये आपल्या खिशात भरू लागला. कारण गजाननजी रुग्णालय आणि घरादरम्यान मर्यादित झाले होते. कोणाचे लक्ष याकडे गेलेच नाही. पण माधव रोज गोदामात काम करताना काही विचित्र गोष्टी पाहत होता.
जितका माल आत येत असे त्यापेक्षा कमी बाहेर दाखवला जात असे. कित्येकदा रात्री माहिती न देता ट्रक निघून जात असत. त्याला वाचता येत नव्हते, पण त्याला प्रत्येक गठ्ठ्याचा रंग, खूण आणि संख्या आठवत असे. त्याला जाणवू लागले की कुठे ना कुठे खूप मोठा खेळ चालला आहे. एका रात्री तो गोदामाजवळ उशिरापर्यंत बसला होता. तितक्यात त्याने पाहिले की रमेश 2 अनोळखी लोकांसोबत ट्रकमध्ये महागड्या कपड्यांचे गठ्ठे चढवत आहे. माधव गप्पपणे अंधारात उभा राहून सर्व पाहत राहिला. रमेशने मजुरांना म्हटले, लवकर करा, शेठजी रुग्णालयात आहेत आणि त्या अडाणी घर जावयाला काही समजणार नाही. हे ऐकतात माधवचे हृदय जोरात धडधडू लागले. आता त्याला पूर्ण खात्री झाली की चोरी तोच करत आहे. पण अडचण ही होती की तो शिकलेला नव्हता, म्हणून कोणताही कागदी पुरावा त्याच्याकडे नव्हता. जर त्याने थेट जाऊन कोणाला सांगितले असते तर कदाचित पुन्हा त्याच्यावरच आळ आला असता. त्याने त्याच रात्री ठरवले की तो घाई करणार नाही. आधी पूर्ण सत्य समोर आणेल, मग एकाच वेळी सर्वांना सत्य दाखवेल. पुढील कित्येक दिवसापर्यंत माधव कोणालाही न सांगता रमेशवर लक्ष ठेवू लागला. तो मजुरांशी सामान्य गप्पा मारत असे, ट्रकांचे नंबर लक्षात ठेवत असे, कोणत्या दिवशी कोणता माल आला आणि कधी गेला सर्व आपल्या पद्धतीने लक्षात ठेवत असे. त्याने लाकडाच्या छोट्या तुकड्यांवर वेगवेगळ्या खुणा बनवून आपली मोजणी ठेवण्याची पद्धत बनवली. शिक्षण येत नसले तरी त्याची स्मरणशक्ती इतकी तीव्र होती की प्रत्येक गठ्ठ्यापर्यंत त्याला आठवत असे. मजूरसुद्धा हळूहळू समजून गेले की माधव प्रामाणिक आहे. त्यांच्यातील एक वृद्ध मजुराने, शांतारामने, एका दिवशी त्याला म्हटले, बाळा, आम्ही सगळे जाणतो की चोरी कोण करत आहे, पण नोकरी जाण्याच्या भीतीने कोणीही तोंड उघडत नाही. जर तू सत्य समोर आणशील तर आम्ही तुझ्यासोबत उभे राहू. हे ऐकून पहिल्यांदा माधवला वाटले की तो या लढ्यात अजिबात एकटा नाही. तिकडे राधाचा तिरस्कार आपल्या शिखरावर पोहोचला होता. एके दिवशी तिच्या मैत्रिणी हवेलीत आल्या. सर्वजण बैठकीच्या खोलीत बसले होते. तितक्यात माधव चहाचे ट्रे घेऊन आत आला. राधाने मुद्दाम मोठ्या आवाजाने म्हटले, पहा, हाच आहे माझा नवरा, गावातील अडाणी घरजावई. यांना तर आपले नावसुद्धा नीट लिहिता येत नाही. तिच्या मैत्रिणी हसू लागल्या. तितक्यात राधाने टेबलावर ठेवलेली एक फाईल उचलली आणि म्हणाली, घ्या, जर इतकेच हुशार आहात तर यावर सही करून दाखवा. माधव गप्प उभा राहिला. त्याला लिहिता येत नव्हते. राधाने टाळी वाजून म्हटले, पाहिले, मी म्हटले होते ना, हे फक्त आमच्या घरावर ओझे आहेत. इतके सांगून तिने रागात चहाचा ट्रेसुद्धा त्याच्या हातातून धक्का देऊन खाली पडला. गरम चहा माधवच्या हातावर पडला. हात भाजले, पण त्यापेक्षा जास्त त्याचे मन भाजले. संपूर्ण खोलीत बसलेले लोक तमाशा पाहत राहिले. कोणीही त्याच्या वेदनेला समजले नाही. त्या रात्री माधव आपल्या खोलीत बसून खूप वेळ विचार करत राहिला. त्याच्या हातांवरील फोड वेदना देत होते, पण त्यापेक्षा जास्त त्रास त्याला आपल्या आत्मसन्मानाचा होत होता. त्याने पहिल्यांदा देवाकडे तक्रार केली, मी कधीही कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्या वाट्याला इतका अपमान का आला? तितक्यात त्याला आपल्या आईचा आवाज कानात ऐकू आल्यासारखा वाटला, बाळा, जेव्हा सत्याची परीक्षा होते तेव्हा सर्वात आधी संयमाची परीक्षा होते. माधवने आपले अश्रू पुसले. त्याने निर्णय घेतला की आता वेळ आली आहे. तो चोरीचे पूर्ण सत्य सर्वांसमोर आणेल. मग त्यानंतर त्याला या घरातून कायमचे काढून दिले तरी चालेल, पण तो आपल्या कपाळावर लागलेला चोराचा डाग घेऊन जगणार नाही. दुसऱ्या दिवशी गजाननजी रुग्णालयातून घरी परतणार होते. संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या स्वागताची तयारी केली. रमेशसुद्धा निर्धास्त होता की त्याचे रहस्य कधीही समोर येणार नाही, पण त्याला अजिबात अंदाज नव्हता की माधवने गेल्या कित्येक दिवसांपासून असे पुरावे जमा केले आहेत ज्यांनी त्याच्या वर्षाच्या चोरीचा पूर्ण खेळ उघड होणार होता. हवेलीतील प्रत्येक सदस्य अजूनही माधवला एक अडाणी, कमजोर आणि हतबल घर जावई समजत होता. पण दुसऱ्या दिवशी त्याच हवेलीत होणारा सत्याचा सामना सर्वांचे आयुष्य बदलून टाकणारा होता. तो दिवस होता जेव्हा वर्षापासून सहन करत आलेल्या अपमानाचा हिशोब होणार होता आणि हात न उचलता अडाणी घर जावयाचा असा सनसनाटी चपराक प्रत्येक त्या माणसाच्या चेहऱ्यावर बसणार होता, ज्याने त्याच्या गरिबीची, त्याच्या अडाणीपणाची आणि त्याच्या आत्मसन्मानाची चेष्टा उडवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हवेलीत असामान्य हालचाल होती. गजाननजी रुग्णालयातून परत येणार होते, पण घराला फुलांनी सजवले होते. नातेवाईक, व्यवसायांशी जोडलेले लोक आणि कुटुंबातील जवळचे सदस्यसुद्धा त्यांना भेटायला पोचले होते. राधा पूर्ण आत्मसन्मानाने पाहुण्यांचे स्वागत करत होती. रमेशसुद्धा हसत इकडे तिकडे फिरत होता. त्याला पूर्ण विश्वास होता की त्याची वर्षाची चोरी कधीही समोर येणार नाही. दुसरीकडे माधव पूर्णपणे शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना बदला घेण्याची भावना, फक्त एक वेगळीच गंभीरता होती. त्याने देवाच्या मंदिरात जाऊन हात जोडून म्हटले, हे ईश्वरा, आज माझी नाही, माझ्या आईच्या संस्काराची परीक्षा आहे.
जर मी सत्याची साथ दिली असेल तर आज माझी लाज राख. हे सांगून तो हळूहळू बैठकीच्या खोलीकडे गेला, जिथे संपूर्ण कुटुंब जमले होते. गजाननजी जसे व्हीलचेअरवर बसून आत आले, सर्वांनी त्यांचे स्वागत केले. काही वेळानंतर त्यांनी व्यवसायाच्या गोष्टी सुरू केल्या. तितक्यात माधवने पहिल्यांदा सर्वांसमोर हात जोडून म्हटले, बाबा, जर तुमची परवानगी असेल तर मला सांगा, मला काही सांगायचे आहे. खोलीत बसलेले कित्येक लोक हसले. राधाने उपरोधाने म्हटले, घ्या, आज आमचे अडाणी घर जावईसुद्धा भाषण देतील. रमेशसुद्धा हलकासा हसला, पण गजाननजींनी गंभीर स्वरात म्हटले, बोल बाळा, जे सांगायचे आहे मोकळेपणाने बोल. माधवने थरथरत्या आवाजात सांगणे सुरू केले. काही दिवसांपूर्वी गोदामातून माल चोरी झाल्याचा आळ माझ्यावर घातला गेला होता. त्या दिवशी मी स्पष्टीकरण दिले नाही, कारण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण आता माझ्याकडे सत्य आहे. इतके ऐकताच संपूर्ण खोलीत शांतता पसरली. माधवने आपल्या खिशातून लाकडाचे छोटे छोटे तुकडे काढले, ज्यावर त्याने वेगवेगळ्या खुणा बनवल्या होत्या. मग त्याने मजूर, शांताराम आणि बाकी कर्मचाऱ्यांना आत बोलावले. सर्वजण एक एक करून खोलीत आले. माधवने शांत स्वरात म्हटले, मला वाचता लिहिता येत नाही, पण देवाने आठवण ठेवण्याची शक्ती दिली आहे. दररोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गठ्ठ्याची खूण मी लक्षात ठेवली, प्रत्येक ट्रकाची वेळ लक्षात ठेवली. दर रात्री कोणी गोदाम उघडले आणि कोणी बंद केले, सर्व लक्षात ठेवले. मग त्याने मजुराकडे पाहिले. शांताराम पुढे आला आणि म्हणाला, शेठजी, खरा चोर माधव नाही, रमेश आहे. कित्येक वर्षापासून हा रात्री माल बाहेर पाठवत आहे. आम्ही भीतीपोटी काही बोललो नाही, पण आता अजून गप्प राहणे पाप ठरेल. त्यानंतर एका मजुराने सत्य सांगून दिले. कोणी ट्रकाचे नंबर सांगितले, कोणी बनावट बिलांची गोष्ट सांगितली, तर कोणी हे सुद्धा सांगितले की चोरीचा माल दुसऱ्या शहरामध्ये विकला जातो. रमेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याचे हात थरथरू लागले. त्याने आधी खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात माधवने गोदामातून आणलेल्या त्या कपड्यांच्या गठ्ठ्यावर बनवलेल्या खास खुणा दाखवून दिल्या, ज्यांना फक्त तोच ओळखत होता. गजाननजींनी लगेच आपले नोंदवही मागवली. जेव्हा हिशोब जुळवला गेला तेव्हा लाखोंची हेराफेरी समोर आली. रमेशकडे कोणतेही उत्तर उरले नाही. काहीच वेळात त्याने सर्वांसमोर मान खाली घालून आपला अपराध मान्य केला. त्याने रडत म्हटले, शेठजी, मला माफ करा. मीच चोरी केली आहे. मीच माधववर आळ घातला होता, कारण मला भीती होती की याची प्रामाणिकता एके दिवशी मला पकडून देईल. हे ऐकताच गजाननजींच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. त्याने थरथरत्या पावलांनी माधवजवळ जाऊन त्याला मिठी मारली. त्यांचा गळा भरून आला होता. त्यांनी रडत म्हटले, बाळा, मी तुला या घरात सन्मान देण्यासाठी आणले होते, पण तुला सर्वात जास्त अपमान याच घरात मिळाला. मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. माधवसुद्धा ओक्साबोक्सी रडू लागला. त्याने लगेच त्यांचे पाय धरले आणि म्हटले, बाबा, असे म्हणू नका. तुम्ही नेहमी मला मुलाचे प्रेम दिले. जर तुमच्या जागी दुसरे कोणी असते तर कदाचित मला त्याच दिवशी घरातून काढून दिले असते. पण सर्वात मोठा धक्का राधाला बसला होता. तिच्या डोळ्यांसमोर गेल्या कित्येक महिन्यांची प्रत्येक घटना फिरू लागली. माधवला अडाणी घरजावई आणि अंगठाछाप म्हणून अपमानित करणे, मैत्रिणींसमोर त्यांची चेष्टा उडवणे, आईच्या आठवणींची गाठोडी फेकून देणे, नोकरांसोबत बसून जेवण खाऊ घालणे, चोरीचा खोटा आळ घालणे, प्रत्येक शब्द तिच्या कानात हातोड्यासारखा वाजत होता. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहू लागले. ती हळूहळू माधवसमोर आली. पूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांसमोर ती त्याच्या पायाशी बसली. थरथरत्या आवाजात म्हणाली, माधव, मी तुला कधी माणूस समजलेच नाही. मी नेहमी तुझ्या गरिबीची, तुझ्या अडाणीपणाची आणि तुझ्या घर जावई असण्याची चेष्टा उडवली. पण आज समजले की अडाणी तू नव्हतास. अडाणी तर मी होते, जिला माणसाची ओळख करायलाच आली नाही. जर शक्य असेल तर मला माफ कर. संपूर्ण खोली भावूक झाली. रुक्मिणीजी सुद्धा रडत पुढे आल्या. त्यांनी पहिल्यांदा माधवच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, मी सुद्धा तुझी गुन्हेगार आहे. मी माझ्या मुलीची साथ देता देता तुझ्या मनाला रोज तोडले. मला वाटले होते की शिक्षण आणि पैसाच मोठी संपत्ती आहे, पण आज तू हे सांगून दिलेस की सर्वात मोठी संपत्ती चारित्र्य आणि प्रामाणिकपणा असतो. माधवने राधा आणि रुक्मिणीजी दोघांना उठवले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर तीच जुनी साधी हाक होती. त्याने हळूच म्हटले, चूक माणसाकडूनच होते. जर तुम्ही खरंच बदलू इच्छिता तर मी सर्व विसरण्याचा प्रयत्न करेन, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुण्या गरिबाची चेष्टा उडवू नका. कुण्या अडाणी माणसाला लहान समजू नका, कारण देव पदवी नाही, मन पाहतो. तितक्यात हवेलीच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली. त्यातून माधवच्या गावातील वृद्ध आजोबा उतरले. त्यांना गावातून बातमी मिळाली होती की माधववर चोरीचा आळ घातला गेला होता. ते घाबरलेले पळत पळत आले होते. जसे त्यांनी माधवला
त्याला छातीशी लावले. त्यांनी त्याच्या चेहऱ्याला दोन्ही हातांनी धरून विचारले, बाळा खूप रडवले ना यांनी? माधवने लगेच हसून म्हटले, नाही आजोबा, आज आपल्या गावाचे संस्कार जिंकले. गजाननजी त्या आजोबांसमोर हात जोडून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप साफ दिसत होता. त्यांनी म्हटले, आपण लोकांनी माधवला हिरा बनवले आहे. आम्ही लोक त्याची किंमत ओळखूच शकलो नाही. आजोबांनी अश्रू पुसत म्हटले, शेठजी, हिरा मातीत पडला तरी त्याची चमक कधीही कमी होत नाही. बस त्याला ओळखणारा डोळा हवा. त्या दिवसानंतर हवेलीचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. माधवला आता कोणीही अडाणी घर जावई म्हणत नव्हते. प्रत्येक कर्मचारी त्याला सन्मानाने माधवराव म्हणून हाक मारत असे. गजाननजींनी पूर्ण व्यवसायाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. माधवने सर्वात आधी मजुरांचा पगार वाढवला, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आणि गावातील गरीब मुलांसाठी एक शाळा उघडली, जेणेकरून कोणतेही मूल त्याच्यासारखे मजबुरीत अडाणी राहू नये. राधाने सुद्धा आपले वागणे पूर्णपणे बदलले. आता ती प्रत्येक पावलावर माधवची साथ देत असे. तिने स्वतः माधवला वाचणे लिहिणे शिकवणे सुरू केले. संध्याकाळी दोघे एकत्र बसत असत. ती त्याला छान लिहिणे शिकवत असे आणि माधव हसून वारंवार सराव करत असे. एके दिवशी जेव्हा त्याने पहिल्यांदा थरथरत्या हाताने आपले नाव माधव लिहून काढले, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर पडले. राधाने तो कागद आपल्या छातीशी लावला. त्या दिवशी तिला वाटले की आज खरंच तिचा नवरा जिंकला. वेळ निघून गेला. माधव वाचायला सुद्धा शिकला आणि व्यवसायसुद्धा सांभाळू लागला. पण त्याने कधीही आपला साधेपणा सोडला नाही. तो आजसुद्धा मजुरांसोबत जमिनीवर बसून जेवण खात असे. कधी कधी गावी जाऊन सर्वांना भेटत असे आणि आपल्या छोट्याशा घरात रात्र घालवत असे आणि प्रत्येक भेटणाऱ्याला हेच सांगत असे की माणूस अडाणी असल्याने लहान होत नाही, तर इतरांचा अपमान केल्याने लहान होतो. खरी चपराक हाताने नाही, तर आपल्या चारित्र्याने, प्रामाणिकपणाने आणि चांगल्या कर्माने मारली जाते. आता राधाने माधवला नवरा असण्याचा सन्मान दिला होता. कोणताही निर्णय घेण्याआधी ती माधवचा सल्ला घेत असे. हे पाहून गजाननजींना खूप आनंद होत असे. बाप आणि मुलीला खुश पाहून रुक्मिणीजी सुद्धा खुश होत्या.